बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपणापासून ऐकत आलेली ही ओळ तेव्हा किती गोड वाटायची ना. पण याचा खरा अर्थ हा मोठेपणीच उमगतो. आज तारुण्याच्या उंबरठ्यावर आपण सर्वच जण वाट शोधत भटकत आहोत. निर्णय, जबाबदाऱ्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलो जात आहोत. पण याच गर्दीत कधीतरी मनातील एका शांत कोपऱ्यात सापडतं ते आपल्या लहानपणीचं सुंदर रूप. अगदी बेफिकीर, जिज्ञासू, उत्साही आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारं. कारण तेव्हा सगळ्यात मोठा ताण हा करिअरचा नाही, तर पुढच्या दिवशीचा गृहपाठ पूर्ण होईल का याचा होता. जेव्हा स्वयंपाक फक्त भातुकली पुरताच मर्यादित होता. जेव्हा लपंडाव हा खेळ नशिबासोबत नाही तर मित्रांसोबत रंगायचा. जेव्हा जखमा फक्त गुडघ्यावर व्हायच्या, मनावर नाही. जेव्हा पावसात दिसताना आजारी पडण्याची भीती नव्हती, तर चिखलात खेळताना कपड्यांची काळजी नव्हती. जेव्हा वेळ उरतच नव्हता आणि आता वेळ पुरतच नाही. कारण तेव्हा आपण मोठेपणी काय होणार याची स्वप्न पाहायचो आणि आता आपण काय होऊ शकलो असतो याची खंत बाळगतो. आणि हळूहळू आपण हे सर्व मागे सोडून पुढे जायला शिकतो. आयुष्याच्या पुस्तकातील एक सुंदर अध्याय म्हणून हे जपून ठेवतो. पण मग मनात प्रश्न उद्भवतो की बालपण म्हणजे नक्की काय? तर फुलपाखराच्या पंखावरील रंगांप्रमाणे आठवणींची तलम म्हणजे बालपण. वाऱ्याबरोबर येणाऱ्या रात्रिणीच्या फुलांचा सुगंध म्हणजे बालपण. माळ रानावरील पतंगाप्रमाणे मनसोक्त विहरणारे असे बालपण. परमेश्वराने दिलेली अलौकिक आणि निर्मळ भेट म्हणजे बालपण. पटकन मोठे होण्याची आस लावणारे, पण तरीही कधीच संपू नये असे वाटणारे असे बालपण. कारण शेवटी बालपण ही फक्त आठवण नाही, तर तो वेळेच्या सापळ्यात अडकलेला एक असा काळ आहे जो अगदी डोळ्यासमोर जरी उभा राहिला तरी हातात मावत नाही. म्हणूनच आपण कितीही मोठे झालो तरी बालपणीचा खजिना आपण नेहमीच लक्षात ठेवतो.